Hello everyone. Amit Sir's Group Tuitions welcomes you all for online learning session. Today we are going to study history of standard 7th, chapter number 4, Maharashtra before the times of Shivaji Maharaj. Children, today as per my students' request, I'll try to explain you all in Hindi as well as in Marathi. Okay, the explanation will be in English, Hindi, Marathi, all. I'll try my level best to make you all understand. Okay, so let us study, children, how Maharashtra was before the times of Shivaji Maharaj. At the beginning of the 17th century, C means century, children, most of the territory in Maharashtra was under the control of Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. 17th सेंचुरी की शुरुआत में बहुत सारे टेरिटरी मीन्स एरिया was covered under the areas of Maharashtra was covered under the control of निज़ाम शाह ऑफ अहमदनगर. अहमदनगर के जो निज़ाम शाह थे वो और बीजापुर के आदिल शाह थे, इनके कंट्रोल में था महाराष्ट्र. बहुत सारी टेरिटरी मतलब क्षेत्र. द मुगल्स हैड एंटर्ड खानदेश में मुगल्स ने एंटर किया और उनका उद्देश्य दिया ऑब्जेक्टिव वॉज टू एक्सपांड दिया पावर इन द साउथ. उनका उद्देश्य था, मुगल्स का खानदेश में आने का जो मेन उद्देश्य था कि उनकी सत्ता, उनकी पावर उनको साउथ में एक्सपांड करनी थी. एक्सपांड मतलब विस्तारित करनी थी. देयर वर सेटलमेंट्स ऑफ सिद्दी पीपल हु हैड कम फ्रॉम अफ्रीका अलोंग द कोस्ट लाइन ऑफ कोंकण. सिद्दीज जो अफ्रीका से आए थे उनकी सेटलमेंट थी इन द साउथ. सो दे केम. वो कौन से रास्ते से आए? किनारे से, समुंदर के किनारे से, कोंकण के रास्ते से वो लोग अफ्रीका से आए थे. और उनका सेटलमेंट सिद्दी पीपल का सेटलमेंट्स था. सेटलमेंट मतलब एक कस्बा. द कंपटीशन and conflict amongst the Portuguese, the British, the French and the Dutch who had come from Europe was getting intense during this period. Children, उनमें जो कंपटीशन उनकी स्पर्धा, कॉन्फ्लिक्ट मतलब उनमें मतभेद जो चल रहा था, किसमें? पोर्चुगीज़ के साथ ब्रिटिश, फ्रेंच और डच, जो सब लोग ये कहाँ से आए थे? सभी जन यूरोप से आए थे. एंड उनका जो कॉन्फ्लिक्ट था वो दिन भर दिन इंटेंस हो रहा था ड्यूरिंग दिस पीरियड. इंटेंस मतलब तीव्र हो रहा था. ओके, देयर वॉज स्टिफ कंपटीशन, बहुत तगड़ा कंपटीशन था अमॉन्ग्स देम टू कैप्चर द मार्केट्स फॉर ट्रेड. उन सभी का ज़ोरों का कंपटीशन चालू था कि उन्होंने यहाँ आकर मार्केट्स कैप्चर करे. क्यों? ट्रेड करने के लिए, बाइंग एंड सेलिंग एक्टिविटीज़. द पोर्चुगीज हैड ऑलरेडी स्टैब्लिश्ड देयर रूल इन गोवा एंड वसई ऑन द वेस्टर्न कोस्ट लाइन. चिल्ड्रन, पोर्चुगीज़ ने पहले ही अपना रूल जो था वो स्थापित किया था गोवा में और वसई में. वसई आपको पता ही है वेस्टर्न लाइन में आता है, वेस्टर्न कोस्ट लाइन. द ब्रिटिश, द डच and the French had found an entry through the medium of trading companies by setting up factories. इनको भी एंट्री मिल गई, ब्रिटिश को, डच को, फ्रेंच को, ट्रेडिंग कंपनीज के साथ, ट्रेडिंग कंपनी के माध्यम से उन्होंने बड़े बड़े के फैक्ट्री सेटअप किए. ऑल दिस पावर्स असेस्ड द स्ट्रेंथ ऑफ अदर पावर्स. अब ये सब एक से बढ़कर एक, इनका जो रूल था, इनका जो पावर था, दबदबा था, ये एक दूसरे पर आजमाने लग गए, उनको टेस्ट करने लग गए. एंड केप्ट देमसेल्फ सेफ
एंड ट्राइड टू डोमिनेट एज मच एज पॉसिबल. रूल करने का कोशिश करने लगे. डोमिनेट मतलब रूल करना, एक दूसरे पर रूल करने की कोशिश करने लग गए. एंड दिस कॉन्फ्लिक्ट, और यही जो झगड़ा, हैड क्रिएटेड इंस्टेबिलिटी एंड इनसिक्योरिटी इन महाराष्ट्र. इनके इस मतभेद की वजह से अस्थिरता और असुरक्षितता महाराष्ट्र में निर्माण हुई. दिस डिफरेंट पीपल फ्रॉम यूरोप वर कॉल्ड टोपकर. ये जो अलग अलग लोग आए थे यूरोप से, उनको टोपकर कहा गया था. ऑन द बेसिस ऑफ दिया कस्टमरी हेड गियर, जो उनकी टोपियाँ थी. कस्टमरी मीन्स चिल्ड्रन, जो प्रथा उनकी थी, वो पारंपरिक पद्धति उनकी, जो सिर पे टोपी पहनते थे वो लोग, इसीलिए उनको टोपकर कहा गया. ये सब अलग अलग लोग जो यूरोप से आए थे. ओके चिल्ड्रन. उसके बाद इट इज़ नेसेसरी टू गेट acquainted with the village, Mauja, Kasba and Pargana to understand the nature of settlements in that period, as also of the officers that formed a link between the rulers and their subjects. Now children, यहाँ बहुत ज़रूरी आहे, खूप महत्त्वाचं आहे इथे की आपण टू गेट ॲक्वेंटेड म्हणजे ओळख करून घ्यायला पाहिजे आपण. कशाची? द विलेज, मौजा गावाची, कसबा आणि परगना. टू अंडरस्टैंड द नेचर ऑफ सेटलमेंट म्हणजे तिकडे कशी उनकी कैसी बस्तियाँ सेटल होती थी, ये जानना बहुत ज़रूरी है उस समय. एंड ऑल्सो ऑफ द ऑफिसर्स, ऑफिसर्स की भी पहचान होना बहुत ज़रूरी है. जिससे कौन से ऑफिसर्स? जो दोज वर लिंक, जो एक माध्यम थे बिटवीन द रूलर्स एंड देयर पीपल्स, सब्जेक्ट्स. उन दोनों में ये ऑफिसर्स उनके माध्यम थे. सो चिल्ड्रन, दे वर लिंक बिटवीन द रूलर्स एंड देयर सब्जेक्ट्स एंड ऑल्सो द मार्केट्स एंड द क्राफ्ट्समैन. क्राफ्ट्समैन मतलब लोगों, चिल्ड्रन जो हाथों से हाथों से चीज़ें बनाकर बेचते थे, उन्हें क्राफ्ट्समैन कहा जाता था. सो परगना वॉज मेड अप ऑफ मैनी विलेजेस. बहुत सारे गावों को लेकर खूप साऱ्या गावांना मिळून एक परगना तयार व्हायचा. जनरली द हेडक्वार्टर्स ऑफ अ परगना वॉज कॉल्ड कसबा. आणि जे हेडक्वार्टर असायचे, मेन मुख्य जी जागा, त्याला कसबा म्हणायचे. हेडक्वार्टर्स म्हणजे जे कंट्रोल करणारा जागा जो असायचा त्याला कसबा म्हणायचे. अ विलेज स्मॉलर दॅन वॉज कॉल्ड अ विलेज स्मॉलर दॅन अ कसबा वॉज कॉल्ड मौजा. गांव जो कस्बेपेक्षा छोटा असेल, जो कस्बे से छोटा रहता था, उसे मौजा कहते थे. लेट अस गेट एक्वाइंटेड इन ब्रीफ विथ विलेज, कस्बा एंड परगना रिस्पेक्टिवली. चलो अभी हम जान ले संक्षिप्त में कि गांव, कस्बा और परगना क्या है. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. ओके. सो विलेज क्या है? मौजा. मोस्ट ऑफ द पीपल लिव्ड इन विलेजेस. बहुत सारे लोग विलेजेस में, गाँव में रहते थे. अ विलेज वॉज ऑल्सो कॉल्ड मौजा. गाँवों को मौजा भी कहा जाता था. द चीफ ऑफ द विलेज, जो मुख्य व्यक्ती होता विलेजचा, वॉज द पाटील. म्हणजे गावाचा जो मेन मुख्य होता त्याला पाटील म्हणायचे. ही यूज टू ट्राय टू ब्रिंग मॅक्झिमम लँड अंडर कल्टिवेशन. पाटीलचं काम काय असायचं की तो सर्वात जास्त जागा, जमीन तो शेतीसाठी आणण्याचा प्रयत्न करायचा. वेन देअर वॉज एनी डिस्प्यूट इन द विलेज, जर गावामध्ये काही डिस्प्यूट झालं, मतभेद झाले, काही भांडण झालं, द पाटील रिसॉल्व्ड इट अँड मेक पीस. पाटीलचं काम असायचं की ती भांडण तंटा जे काही असेल ते त्यांनी सॉल्व करायला पाहिजे. रिसॉल्व म्हणजे त्यांची भांडण मिटवायला पाहिजे आणि गावामध्ये शांती आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अ कुलकर्णी हेल्प पाटील इन हिज वर्क. आता कुलकर्णी जे होते ते पाटीलना आपल्या कामकाजामध्ये हेल्प करायचे. कुलकर्णीचं काम काय होतं? द कुलकर्णी केप्ट द रेकॉर्ड ऑफ द रेव्हेन्यू
दॅट वॉज कलेक्टेड. कुलकर्णी काय करायचे, जे काही रेव्हेन्यू होता, पैशाचा हिशोब, तो रेकॉर्ड करून ठेवायचे. जे काही जमा असतील ते कुलकर्णीकडे. आजकाल कसे जे अकाउंटंट असतात त्याप्रमाणे कुलकर्णी असायचे. ओके. देअर वर व्हेरियस आर्टिझन्स इन द विलेज. तिथे खूप सारे आर्टिझन्स म्हणजे काय, हाताने कलाकार असायची माणसं, जी आपलं खूप सारी कृती करून अलग अलग अपने हाथों से अलग अलग अपनी कलाएं दिखाते थे, उन्हें आर्टिजन्स कहते थे. दे हैड हेरिडिटरी राइट्स रिगार्डिंग दिया ऑक्यूपेशन. ये जो आर्टिजन्स थे, सोनार का काम करते थे, लोहार का काम करते थे, उनका जो हेरिडिटी है, वंश वेल जो असायची ती, त्यांना तो अधिकारच असायचा की ते लोक ते काम करायचे. द पेझेंट्स गेव अ शेअर ऑफ दिअर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस टू द आर्टिझन्स फॉर द सर्व्हिसेस दे रेंडर्ड टू द विलेज कम्युनिटी. आता विलेज कम्युनिटीसाठी जे आर्टिझन्स सेवा द्यायचे, तर शेतकरी काय करायचे, त्यांच्या धान्यातला थोडा भाग आर्टिझन्सला द्यायचे. ओके या. आणि दिस शेअर वॉज नोन ॲज बलुता. आणि जो काय आपले जे शेतकरी होते, जे काही पिकवायचे, त्यातला थोडासा जो शेअर द्यायचे आर्टिझन्सला. कारण की आर्टिझन्स वेगवेगळे आर्टिझन्स आपले गावामध्ये वेगवेगळी सुविधा द्यायची, ते लोक सेवा द्यायचे. म्हणून पेझेंट्स काय करायचे, शेतकरी काय करायचे, थोडासा वाटा त्यांना द्यायची आणि त्या शेअरला म्हणायचे बलुता. ओके चिल्ड्रन. नेक्स्ट, कसबा. कसबा काय आहे. अ कस्बा वॉज लाइक अ बिग विलेज. एक मोठा गाँव, एक बड़ा गाँव जैसा कस्बा कहा जाता था उसे. इट वॉज यूजुअली द हेडक्वार्टर्स ऑफ अ परगना. परगना के हेडक्वार्टर्स कस्बा था. एग्जाम्पल, इंदापूर कस्बा ऑफ इंदापूर परगना, म्हणजे वाई कस्बा ऑफ वाई परगना वर द हेडक्वार्टर्स ऑफ दोज परगनास. जे गाव होते परगना, त्यांचा मेन जो कसबा, जो हेडक्वार्टर असायचा, त्याला कसबा म्हणायची. ओके. म्हणजे इंदापूर कसबा ऑफ इंदापूर परगना. इंदापूर परगना म्हणजे इंदापूरच्या गावातला जो मेन हेडक्वार्टर असायचा त्याला इंदापूर कसबा म्हणायची. वाईचा वाई कसबा म्हणायची. समजलं. ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन. हो, तुम्हाला माहितीच आहे, शेती ह्या सर्वात प्रथम आपला मेन व्यवसाय असं मानलं जातं भारताचं. देअर वर स्किल्ड आर्टिझन्स. खूप सारे कौशल्यवाले चांगले स्किल्ड आर्टिझन्स असायचे. जसं कार्पेंटर म्हणा, कार्पेंटर म्हणजे सुतार, ब्लॅकस्मिथ जे लोहार एक्सेट्रा, इन अ कसबा. ओके. देअर वॉज युज्युअली अ मार्केट. मार्केटला पेठ म्हणायचे. शनिवारवाडाचं तिकडे पेठ असतं ना पुण्यामध्ये, असे ऐकलं असेल तुम्ही. सो देअर वॉज युज्युअली अ मार्केट, पेठ, ॲडजस्टिंग टू अ कसबा. म्हणजे कसबाला लागूनच बाजार असायचा. द शेठे अँड महाजन वर द वतनदार्स ऑफ द पेठ. त्या पेठाचे म्हणजे मार्केटचे जे वतनदार होते ते कोण होते, शेठे आणि महाजन. एव्हरी विलेज डिड नॉट नेसेसरीली हॅव अ पेठ. म्हणजे प्रत्येक विलेजकडे मार्केट नसायचा. द सेटिंग अप ऑफ अ पेठ वॉज द जॉब ऑफ द शेठेस अँड द महाजन्स. ओके. जे पेठ असायचा जो मार्केट, तो कोणाचं काम असायची, सेटिंग अप म्हणजे जी मार्केट सेटअप करण्याची कामं कोणाची असायची, शेठेस आणि महाजन्स. ओके. त्यासाठी दे रिसिव्ड सम लँड फ्रॉम द गव्हर्मेंट. सरकारकडून त्यांना जमीन मिळायची का, तिकडे मार्केट सेटअप करण्यासाठी. अँड सम राईट्स ऑल्सो, म्हणजे कसं काही अधिकार पण मिळायचे फ्रॉम द विलेजर्स, की तुम्ही मार्केट सांभाळा म्हणून. द महाजन मेंटेन द अकाउंट्स ऑफ द पेठ. म्हणजे मार्केटचा जो अकाउंट्स आहे तो कोण मेंटेन करायचे, महाजन करायचे. ओके चिल्ड्रन. सो ही झाली माहिती कसबाची. ओके. नाव हिअर, डू यू नो, ॲज पर द ऑर्डर ऑफ वीर माता जिजाबाई, दे हॅव रिटन जिजाबाई, अ पेठ वॉज स्टॅब्लिश्ड इन पाषाण नियर पुणे. त्यांच्या हुकुमाप्रमाणे, वीर माता जिजाबाईच्या
हुकमाप्रमाणे जो पेठ जो स्टॅब्लिश झाला पाषाणमध्ये पुण्यामध्ये. इट वॉज कॉल्ड जिजापूर, मालपुरा, खेलपुरा, परासपुरा, विठापुरा in Aurangabad are also new peths established in the name of Maloji, Kheloji, Parasoji and Vithoji respectively. Shivapur adjacent to Khed was a peth established in the name of शिवाजी महाराज. म्हणजे हे प्रत्येकाच्या नावाप्रमाणे त्या लोकांनी तिथे पेठ निर्माण केले. पेठ म्हणजे मार्केट आणि मार्केटची नावं दिली गेली. Okay children, so one page I will explain. Many students have requested that you have to make short videos so that children also can give time for them and they can understand also. They will not feel bored. So as per my children request, I am making short videos of particular lesson. So this will be the part 1 of this lesson children. Okay. Thank you.